मुकुल माधव फाउंडेशन आणि फिनोलेक्स कंपनीतर्फे महाराष्ट्राच्या 10 कोटी वृक्ष लागवडीच्या उपक्रमांतर्गत रत्नागिरी जिल्हा विशेष कारागृहाला 600 झाडांच्या रोपट्यांची मदत करण्यात आली असून या रोपट्यांचा वृक्षारोपण कार्यक्रम जिल्हा कारागृहाच्या आवारात करण्यात आला। या कार्यक्रमाला फिनोलेक्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे रामबाबू सांका, सत्यवत नायक, नरेश खेर आणि अभिषेक साळवी उपस्थित होते। यावेळी रत्नागिरी विशेष कारागृहाचे अधीक्षक सचिन पाटील यांनी मुकुल माधव फाउंडेशन आणि फिनोलेक्स कंपनीने दिलेल्या या सहकार्यामुळे आम्हाला लक्ष्य गाठण्यास मदत होईल अशी आशा व्यक्त करत आभार मानले। आज रत्नागिरी विशेष कारागृहामध्ये महाराष्ट्र शासनाचा 10 कोटी वृक्ष लागवडीचा उपक्रम होता। त्या अनुसार आमच्या कारागृह विभागाला 2 लाख वृक्ष लागवडीचं लक्ष्यांक दिलेलं होतं। त्यापैकी रत्नागिरी विशेष कारागृहाला 2385 झाडांचं लक्ष्यांक आम्हाला देण्यात आलेलं होतं। यासाठी वेळोवेळी माननीय अप्पर पोलीस महासंचालक श्री सुहास वारके व विशेष कारागृह महानिरीक्षक श्री योगेश देसाई यांचे आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन लाभले। तसेच आज लक्ष्यांक पूर्ण करण्यासाठी आम्हाला मुकुल माधव फाउंडेशन व फिनोलेक्स कंपनी यांच्या थ्रू आम्हाला आज 600 रोपट्यांची मदत झालेली आहे आणि उर्वरित रोपटी आम्हाला ही सामाजिक वनीकरण वन विभागाअंतर्गत आम्हाला देण्यात आलेली आहे। त्याचं आज रोजी आम्ही वृक्षारोपण केलेलं आहे। तरी मुकुल माधव फाउंडेशन व फिनोलेक्स कंपनी यांनी केलेल्या सहकार्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो।